अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतमोजणी निकालाकडे सगळ्यांचे लक्ष. सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात. जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रूम हॉलमध्ये मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण. 39 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती. मतमोजणीसाठी 4 टेबलची व्यवस्था. पहिल्या फेरीचा निकाल 1.5 तासात स्पष्ट होण्याची शक्यता. कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी होणार. कोटा पूर्ण न झाल्यास दुसरी फेरी होणार. मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीची करडी नजर. उमेदवार आणि प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था. विधान परिषद निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात देखील ट्विस्ट. मी प्रचार थांबवून सुद्धा मतदारांनी मला उत्स्फूर्त मतदान केलं. मी प्रचार थांबवतो असं बोललो, माघार घेतो असं नाही. मला मतदारांनी उत्स्फूर्त मतदान केल्याने खात्री आहे मी विजयी होईन. शेवटच्या मिनिटात गोकुळ गीते यांचा आणखीन एक धक्का. माझे जे तुम्ही पण मतदानाचा प्रचार ज्यावेळेस थांबवला होता, प्रचार प्रक्रियेमध्ये प्रचार थांबवला होता, त्यावेळेस माझ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तुम्हाला माहित आहे खूप आग्रह केला होता. त्यांच्या भावना उद्रेक आपण बघितलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक त्यांच्या पद्धतीने पुढे नेली होती आणि मला खात्री आहे की त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या प्रचारामुळे मला या मतदारसंघातले जे मतदार आहे सुज्ञ त्यांनी मला त्या ठिकाणी नक्कीच भरघोस मतदान केलेलं असेल. मी आता त्या ठिकाणी मतमोजणीला जातो, थोडंच आपल्याला हाती येतील. पण ज्या पद्धतीनं हे सगळं आपण राजकीय नाट्य बघितलं त्यामध्ये थेट तुम्ही मतमोजणी केंद्रावर येता, काय तुम्हाला इतका विश्वास आहे की मतदारांनी तुम्हाला या मतदारसंघातल्या मतदारांचा जो 31 मे पासूनचा मी उद्रेक बघितलेला होता त्याच्यामुळे मला खात्री की या मतदारसंघातल्या मतदारांनी 100% मला त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि त्यांचा विश्वास मी सार्थ ठरवेल अशी मला अपेक्षा आहे. मतदानाच्या दिवशी देखील आपण आवाहन केलं करण्यात नाही, मी त्या दिवशी पण बंधूंकडून आवाहन केलं नाही. मी त्या दिवशी फक्त आलेलो होतो आणि सांगितलेलं होतं की माझा प्रचार मी थांबवलेला आहे. कुठला प्रचार मी व्यक्तिगत केलेला नव्हता, पण माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला होता आणि निवडणूक आता पुढे गेली. शिवसेनेचे नरेंद्र दराडे आणि इतर उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज मतमोजणीत होणार. NCN न्यूज साठी रोहन दनी, नाशिक.